श्री संत सद्गुरु बाळू मामा प्रसन्न. नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेले मिळू दे. हे सुद्धा नाही मिळालं तरी काही हरकत नाही, मला कोणतीही दुःख नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे. देव म्हणतात, अशी जर प्रार्थना माझ्या समोर येऊन तू करशील तर नक्की मी तुझी ती प्रार्थना मनाभावाने ऐकेल आणि तुझी ती प्रार्थना नक्की पूर्ण करेल. तुझी इच्छा नक्कीच मी पूर्ण करेल. देव म्हणतात, अरे बाळा, जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय काही मिळत नसते. देव प्रत्येकाला हिरा बनवून जमिनीवर धाडत असतो, मात्र तोच व्यक्ती चमकतो जो व्यक्ती चांगल्या प्रकारे घासत असतो, जास्त काळ कोळशात राहत असतो, जास्त मेहनत करत असतो. देव म्हणतात, आजचा हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. मनाभावाने माझी भक्ती करणारा तू, माझे नामस्मरण रोज घेणारा तू, आज हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. देव म्हणत आहे, आता येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझे भाग्य, तुझे नशीब उघडणार आहे. जर तू सहमत असशील तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. असेच नवीन नवीन मामांचे संदेश पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला देखील लाईक कर आणि कमेंटमध्ये बाळू मामा माझा पाठीराखा असं जरूर लिहू. देव म्हणतात, आज हा व्हिडिओ किमान 12 ते 13 मिनिट लक्षपूर्वक ऐक, तू संकट मुक्त होशील. येणारा आठवडा तुझ्यासाठी चमत्काराने भरलेला आहे. त्याला आता तू सहमती दे आणि तुझ्या जीवनात त्याला प्रवेश करू दे. कधीही चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नको. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर तू पैशांचा उपयोग करून घे, मात्र मी दिलेला पैसा बघून वाईट मार्गावर अजिबात जाऊ नको. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. देव म्हणता, तुझे प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख मी दूर करणार आहे. तुझे दुःख, संकट तुला येण्या अगोदर, तुझ्यावर संकट येण्या अगोदर मला ठाऊक असते. तुझे संकट कोणते आहे आणि ती कसे आहे आणि तू सामोरे जाणार का नाही हे देखील मला ठाऊक असते. फक्त मी ती परीक्षा घेत असतो की तू पूर्णपणे त्याला सामोरे जातील का नाही, मीही पाहत असतो. जर तू तुझे संकटांना सामोरे जातील न भेता तर नक्की ते संकट दूर होतील आणि तुला जीवनात असे काही भेटेल ज्याची तू अपेक्षाही केला नव्हती. जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे आहे विश्वास. एकदा जरी विश्वास तुटला तर परत मेहनत केल्यानंतर, काहीतरी बोलल्यानंतर हा विश्वास येतो. विश्वास हा येत असतो आणि जात असतो. जीवनात ही एकच गोष्ट अशी आहे जी सर्वात वेळा जन्माला येते आणि सर्वात जास्त मृत्यू देखील पावते. म्हणून देव म्हणतो, जर जीवनामध्ये तुझ्या कोणीही तुझ्यावर प्रत्येक वेळी, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या कामात जर विश्वास ठेवत नसेल तर तू तुझी चूक एक बघ आणि तुझा विश्वास लोक कसे करतील हे देखील बघ. जर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर आयुष्यात जगून काहीच अर्थ नाही. कारण
विश्वास हा प्रत्येकाला असायला पाहिजे आपल्यावरती. ज्या प्रकारे तू माझ्यावर विश्वास ठेवून माझी भक्ती करतो, माझ्यावर विश्वास तू ठेवतो जेव्हा तुला प्रत्यक्ष माझा अनुभव आला आहे. अरे बाळा, मी दिसत नसलो तरी मी तुझ्या सोबतच असतो, वाऱ्याच्या स्वरूपात किंवा सावलीच्या स्वरूपात. मी तुझ्या कायम सोबत असतो. बेहू नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. मामा म्हणतात आयुष्यात जगाच्या कोपऱ्यात जगात काय काय चालू आहे मला सर्व गोष्टी ठाऊक असतात. मी एका डोळ्याने संपूर्ण जग पाहत असतो. म्हणून प्रत्येक वेळी चूक करत असताना, काहीतरी जीवनात वागत असताना सांभाळून वाग. कारण इकडे तिकडे पाहिल्यानंतर कोणीही पाहत नसले तरी वर पाहणे तू विसरून जातो. वर तर तुझा मेन देव बसलेला आहे, त्याला तरी बघ. तो तुझं वागणं प्रत्यक्ष पाहत असतो. म्हणून तर आयुष्यात तुला प्रत्येक वेळी आनंद मिळत नाही, कारण तुझे एखाद्या वेळी काहीतरी तू वाईट कार्य केलेलं आहेस. मात्र आता अजिबात भिवू नको. तुझे प्रत्येक दुःख सुखामध्ये बदलण्याची आता वेळ आली आहे. जर तुझ्या जीवनात तू खूप संघर्ष केला आहेस, भरपूर मेहनत केला असशील, तर हा संदेश शेवटपर्यंत जरूर तुझ्या मामांना वेळ देऊन ये. कारण जर तू मामांचा संदेश लक्षपूर्वक ऐकशील तर नक्की जीवनामध्ये तुला जे अवघड प्रसंग, अवघड परिस्थिती, अवघड संकट येणार आहे, त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तुला मामांचे संदेश ऐकावे लागतील. म्हणजेच तुझा बचाव होईल. देव म्हणतात कितीही मोठी अडचण आली तरी बेहू नको, कारण मी कायम तुझ्या सोबत आहे. बाळू मामा तुला कधीच निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुझे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतच असतात. जर का एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी द्यायची ठरवलेली असते. बाळू मामांच्या योजना अतिशय अंतर्य असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच तुझं काम आहे. म्हणून नेहमी तुझ्या देवावर विश्वास ठेव. तू जर जीवनात मेहनत करत असशील तर त्या मेहनतीला यश देण्याचं काम देवाचं आहे. म्हणून त्या देवावर नक्की विश्वास ठेव. तो कोणता एखादा व्यक्ती नाही जो तुला धोका देईल. तो तर तुझा देव आहे, तुझा वडील, तुझी आई आहे. म्हणून तुझ्या देवावर कायम निस्वार्थ मनाने डोळे बंद करून विश्वास ठेव. तुला जर तुझ्या क्षेत्रात एखाद्या वेळी देवानी यश नाही दिले म्हणून निराश होऊ नको, कारण देव तुला तेच देत असतो. ज्या गोष्टीसाठी तू लायक आहेस तेच तुला देव देत असतो. देव म्हणतो, अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटारूपी वादळात अडकली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला बाळू मामा नामाचा आशीर्वादाचा किनारा मिळाल्याशिवाय तुला अजिबात राहणार नाही. फक्त एकदा तू बाळू मामा माझी मदत करा असं म्हणून तर नक्की तुझा देव तुझ्या अडचणीच्या वेळी तुझ्या भक्कमपणे पाठीशी उभा राहील. लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर तुझा पुढचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असता. जे तुझ्या जीवनात अडचण सध्या आली आहे ती अडचण तुझ्या यशाचा रस्ता तुला गाठवणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. याचे तुला जर स्पष्टीकरण द्यायचे राहिलेस तर तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर तुझी सध्या वाईट परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमधून तू भरपूर काही शिकून घेत असतो. म्हणजेच कोणता व्यक्ती कसा आहे, कोणत्या ठिकाणी खर्च कसा करायचा, अनेक असे प्रसंग स्वतः तू अनुभवत असतो आणि
तो अनुभवत असताना तुझे डोके, तुझं मन, तुझी बुद्धी आपले आपण पुढील कार्य करत असते. नेहमी काहीतरी करण्यासाठी तू धडपडत असतो. ते धडपडत असताना तू त्यामध्ये मेहनत सुरू करतो एखाद्या क्षेत्रामध्ये, कारण तुला तुझ्या परिस्थितीमधून निघायचे आहे. म्हणून एखाद्या क्षेत्रात धडपडत असतो तेव्हा तुला देव यश देत असतो, जेव्हा तू त्यासाठी भरपूर मेहनत केला आहेस. म्हणूनच ती परिस्थितीमुळे तू मोठा झाला आहेस असं समजून घे. आता जर वाईट परिस्थिती असेल तर त्याला दुर्लक्ष कर आणि आयुष्य चांगल्याप्रमाणे जग. फक्त त्या परिस्थितीमधून काय शिक्षण घ्यायचे आहे ते शिकून घे. बाकी तुला पुढील जीवनात कामाला येणार आहे. देव म्हणतात, आयुष्यात तू कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नको, कारण तुझ्या भोवतीला जे लोक आहेत ते ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवर अशा प्रकारे तुटून पड की जिंकलूस तर इतिहास आणि हरलूस तरी इतिहास घडला पाहिजे. तुझे संकट कितीही मोठे असू दे, तुझ्या पाठीशी जर तुझ्या देवाचा आशीर्वाद आहे, तुला देखील ठाऊक आहे, तर भेऊ नको. प्रत्येक कार्य, कोणतेही काम चांगल्या मनाने करत चल, तू नक्की यशस्वी होऊन जातील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडून नको. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की असते. म्हणून तुझे जे काही विचार, जे काही मन आहे ते कधीही तू दुसऱ्यांसमोर व्यक्त करायला अजिबात बेहू नको. जरी ते त्यांना पटले नाही तरी नक्की एकदा न एकदा तुझे विचार त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. भूतकाळ तुला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ तुला स्वप्नांचा आनंद देतो, पण वर्तमान काळच तुला आयुष्याचा खरा आनंद देत असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. भूतकाळ आणि भविष्यकाळ ही तर घडलेली आणि घडण्याआधीची गोष्ट आहे, म्हणून यावर लक्ष देऊ नको. जी सध्या तुझी वर्तमान काळ आहे, जो तुझा सध्याचा काळ आहे, तो काळ आनंदाने जगून घे. कारण भूतकाळ तर तू असाच घालवला आहेस आणि येणारा भविष्यकाळ असाच घालवू नको. जीवनात काही ना काही स्वतःच्या हिमतीवर करून दाखव, स्वतःचे नाव करून दाखव. मग जीवनात तुझ्यावर सर्वजण विश्वास ठेवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव म्हणतात, या जगात निसर्गाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे, फक्त योग्य ते योग्य वेळा शिकता आले पाहिजे. कितीही मोठे संकट आले तरी तू भेऊ नको, दुखी अजिबात होऊ नको. प्रत्येक वेळी, प्रत्येक बारक्याना बारक्या, छोट्याना छोट्या गोष्टीचा जीवनात जर विचार करत बसशील तर तुला मी जे काही तुला जीवन जगण्यासाठी वेळ दिला आहे, जो तुला ईश्वराने वेळ दिला आहे, तो वेळ तू नक्कीच गमावून बसशील. म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही क्षणाला आनंदामध्ये कन्वर्ट कर आणि आयुष्य चांगले जग. म्हणून तर जीवनात कधीही कोणताही क्षण वाया घालू नये असं म्हणत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणतेही काम करत असताना अजिबात डगमगू नको, कारण तुझ्या पाठीशी तुझा देव आहे. तुला देखील नक्की ठाऊक आहे, मग तू भेटतो कशाला? तुझा देव तुझ्या कायम पाठीशी आहे. तो तुला तोंड घसी अजिबात पाडणार नाही. तू अजिबात भिवू नको. बाळू मामा एक असं नाव आहे जे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. म्हणजे बाळू मामांची आतापर्यंत एकही गोष्ट खोटी ठरलेली नाही. ज्या गोष्टी बाळू मामांनी आतापर्यंत सांगितल्या आहेत त्या गोष्टी आतापर्यंत खऱ्या होत गेल्या आहेत आणि ती पुढील देखील खऱ्या होत जाणार. शिव अवतारी बाळू मामा हे महादेवांच्या रूपात ह्या धर्तीवर आले होते आणि
सध्या हितेच आहे. तू जर मामांचा प्रेमळ भक्त असशील, त्यांचे नामस्मरण करत असशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तू अजिबात त्या अडचणींना भेऊन राहू नको, कारण तुझ्या पाठीशी तुझ्या देवाचा आशीर्वाद आहे आणि तो कायम असणार. जर तुला तुझा देव दिसत नसला तरी तो वाऱ्याच्या स्वरूपात किंवा सावलीच्या स्वरूपात नक्की तुझ्या भोवती फिरत असतो. तुझ्या पाठीशी तो कायम असतो, म्हणून कसलीही भीती बाळगू नको. जीवन आनंदाने जग. तू जर वाईट केला नाहीस तर भेटतो कशाला. देव म्हणतात अहंकाराची उडी काही कामाची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की माणसाचा बराबर नक्कीच कार्यक्रम होतो. म्हणून अहंकार कधीही करू नको. अहंकार करशील तर जीवनात नक्की तुझा कार्यक्रम होणार. जर इतका संदेश तू ऐकला असशील तर कमेंट मध्ये म्हण, मामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. जितका तू माळू मामांना वेळ देतील तितकं तुला आयुष्य जगण्यासाठी आनंद येईल. ज्या अडचणी आहे त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुला नक्कीच आनंद होईल. त्या अडचणींना कधीही तू भेणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, परमेश्वराकडून प्रतिभा मिळते म्हणून परमेश्वरासमोर नेहमी नतमस्त राहा, आणि प्रतिष्ठा ही समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे नेहमी आभारी राहा. परंतु मनवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र नक्कीच सावध राहा. मनवृत्ती व अहंकार या दोन गोष्टी जर तू स्वतःकडून जास्त घेत राहशील तर नक्की समजून जा, जीवनात तू आता उद्ध्वस्त होणार आहेस. म्हणून देव तुला त्यापासून वाचवण्यासाठी अटूट प्रयत्न अटूट काही तुला सांगत आहेत, मात्र तू त्यापासून दूर जात नाहीस. जर तू देखील जीवनात ऐकणार नाहीस कशा प्रकारे आयुष्य जगायचे देव सांगत असतो, मात्र तुला जगायला आले पाहिजे. जर तू नीट जगणार नाहीस तर नक्की आयुष्यात तू काही करू शकणार नाहीस. देव जे सांगतो ते जर करशील तर नक्की तुझे जीवन चांगले घडत जाईल. देव म्हणतात आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा तुझा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुझ्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक दिवस सारखा नसतो, म्हणून प्रत्येक वेळी चिंता करू नकोस. ते सुद्धा रडतील ज्यांनी तुला रडवलं आहे. शेवटी गाठ तुझ्या देवाशी आहे, म्हणून प्रत्येक वेळी चिंता करू नको. तुझ्या आयुष्याच्या वाटेवर खूप काठी आहेत, मात्र तू पाय देता देता सावरला आहेस, कारण तुझ्या पाठीमागे तुझे देव बाळूमामा उभे होते. ही गोष्ट कधीही विसरू नको. देव म्हणता तू झुकतो कारण तुला नाती निभवायला आवडतात, नाहीतर चुकीचा तू कालही नाहीस आणि आजही नाहीस, म्हणून बेहू नको. प्रत्येक लोकाला तू कसा आहेस हे जरी वेगळ्या पद्धतीने माहीत असले तरी मला खरे काय हे सर्व ठाऊक आहे. शेवटी परमेश्वर आहे पाहून घेणारा, म्हणून त्याचा विचार कर. तो सर्व काही तुझं ठीक करेल. देव म्हणतात सर्वात महागडे गिफ्ट तर मीच तुला दिली आहे, ते म्हणजे वेळ. मी दिलेल्या वेळेमध्ये तू जेवढे काही तुझे नाव कमवशील, जेवढी माणुसकी, जेवढे माणसं कमवशील, तितकं तू त्या वेळेचा उपयोग करून घेतला आहेस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुला वेळ दिलेली आहे, त्या वेळेचा तू स्वतः काहीतरी उपयोग कर. वाईट रस्त्यावर, वाईट मार्गावर जर तू जाशील तर मी तुला त्या रस्त्यावर जाण्यापासून 2-3दा अडवेल, मात्र तू जर प्रत्येक वेळी त्याच रस्त्यावर चालत राहशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यात काही करू शकणार नाही. देव देखील सांगायचं सोडून जातो जेव्हा प्रत्येक वेळी तू वाईट मार्गावर जात असतो. म्हणून वाईट मार्गावर जाण्यापूर्वी एकदा तुझ्या आई वडिलांकडे बघ, तुझ्या देवांकडे बघ. तुला नक्की
जीवनात तू कधीही वाईट मार्गावर वाईट रस्त्यावर जाणार नाहीस. कधीही जीवनामध्ये परिस्थिती पाहून मित्र बनू नको, कारण पुष्कळ वेळा मित्र निभवणारे मित्र परिस्थितीने गरीबच असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. देव म्हणतात काही लोकांना यशस्वी होण्याची इतकी घाई असते की गरीब माणसाचे हात पकडायचे सोडून श्रीमंत माणसाचे पाय पकडतात आणि आयुष्यात स्वतःचे नाव खाली घालवत असतात, स्वतःचे जीवन खाली घालवत असतात. म्हणून कितीही मोठा झालोस तरी त्या गरीब व्यक्तीला कधीही विसरू नको, ज्याने तुला वाईट वेळेत मदत केली होती. तो गरीबच आहे, मात्र तुला त्याच्यापाशी जे होते ते देऊन तुला मदत केला आहे. त्या व्यक्तीला कधीही विसरू नको. बाकी मोठे जेवढे तेवढे खोटे असतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कितीही अडचण आली, कितीही मोठे दुःख आले तरी त्यांना बेहू नको. त्यांना सामोरे जाण्याची हिंमत ठेव तू, कारण तुझ्या पाठीशी तुझा देव आहे. कितीही मोठे दुःख तू आरामात हाताळू शकतास जेव्हा तुला तुझ्यावर आणि तुझ्या देवावर विश्वास असेल. तेव्हा कितीही मोठे दुःख तू सहजपणे नष्ट करू शकतात. तू देव म्हणतात, जर तू हा संदेश इतका वेळ पाहिला असतील तर खरोखरच तू माझ्यासाठी वेळ देत आहेस. म्हणून जीवनात कितीही अडचण आली तरी तुझ्या देवाला विसरू नको. बाळू मामांचे संदेश नक्कीच तू ऐकत असशील, मात्र ऐकून काही उपयोग नाही. ऐकण्यापेक्षा ह्या संदेशांचा तू जर तुझ्या जीवनात तुझ्या दुःखाच्या वेळी, तुझ्या संकटाच्या वेळी हे बाळू मामांचे संदेश वाक्य, मौल्यवान वाक्य जर बाळू मामांचे तुझ्या अडचणीच्या वेळी तू जर काढशील तर नक्की ते वाक्य, बाळू मामांचे संदेश तुझा नक्की त्या वाईट परिस्थितीतून, वाईट संकटांना सामोरे जाण्यास मदत करतील आणि तुझा बचाव करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर तू आजचा हा संदेश पूर्ण ऐकला असेल तर तुझी प्रतिक्रिया ह्या संदेशाबद्दल कमेंटद्वारे जरूर सांग. आणि यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल लगेच सबस्क्राईब कर, बेल आयकॉन प्रेस कर, जेणेकरून असेच बाळू मामांचे संदेश सर्वप्रथम तुलाच भेटत राहतील. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावानं चांग भलं.